नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रमैत्रिणींनो, मी कॅन्सर सर्वायवर पण आहे. माझ्या या व्हिडिओमध्ये मी कॅन्सर बाबतीत A to Z अवेअरनेस देत असते. मागच्या व्हिडिओमध्ये पार्ट 1मध्ये मी कॅन्सर डायग्नोसिस करण्यासाठी जे काही प्राथमिक तपासण्या असतात त्याबद्दल चर्चा केली. म्हणजे जेव्हा एखाद्या पेशंटला काही लक्षणं जाणवतात, होऊ शकतात की ते लक्षणं कॅन्सर सदृश असतात, तर फिजिशियन त्यांचा फिजिकल तपासणी करतात, म्हणजे त्यांची पूर्ण शरीराची तपासणी करतात आणि ट्रीटमेंट देतात. ट्रीटमेंट घेऊनसुद्धा काही काळानंतर पेशंटला परत त्रास जाणवत असेल तर ते काही तपासण्या करण्यासाठी त्यांना सांगतात. या तपासण्यामध्ये एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी, मॅमोग्राफी, MRI किंवा काही ब्लड मार्कर्स, ज्याला ट्यूमर मार्कर्स म्हणतात, अशा काही तपासण्या ॲडवाईज केल्या जातात. आणि ह्या तपासण्या केल्यानंतर जेव्हा असं लक्षात येतं की ही जी लक्षणं आहेत कॅन्सर सदृश आहेत, तेव्हा त्याचं कन्फर्म डायग्नोसिस करण्यासाठी पुढील तपासण्या केल्या जातात. कॅन्सर हा जरा कॉम्प्लिकेटेड आजार आहे. प्रत्येक पेशंटमध्ये कॅन्सर वेगवेगळा असतो. प्रत्येक अवयवाचे वेगवेगळे कॅन्सर असू शकतात. म्हणजे समजा 2 महिलांना जर ब्रेस्ट कॅन्सर असतील तर ते एकाच टाईपचे असतील याची शक्यता नाही आहे. त्यामुळे त्यांचा ट्रीटमेंट प्लॅन पण खूप वेगवेगळा असतो. म्हणजे कॅन्सर्स हे 100 टाईपचे आहे. त्याच्यामध्ये पण भरपूर सब टाईप असतात. कॅन्सरमध्ये अशी ताकद आहे की ते स्वतःला जेनेटिकली मॉडिफाय करून घेतात, स्वतःचं म्युटेशन करून घेतात आणि एक नवीन प्रकारचे कॅन्सर्स डेव्हलप होत राहतात. त्यामुळं कॅन्सर सेल्स हे कुठल्या टाईपचे आहेत, कुठल्या सब टाईपचे आहेत, त्याच्यामध्ये इतर पण काही स्टडी केली जाते की त्याच्यात अनुवंशिकता आहे का, हे यासाठी ह्या तपासण्या करणं खूप गरजेचं असतं. कारण जोपर्यंत आपल्याला कळत नाही की कॅन्सर हा कुठल्या टाईपचा आहे, कुठल्या सब टाईपचा आहे, ऑन्कॉलॉजिस्ट, ऑन्कोसर्जन्स तुमची सर्जरी किंवा तुम्हाला कॅन्सरचा जो प्रोटोकॉल ट्रीटमेंट असतो ते देऊ शकत नाही. तर चला आता आपण वळूया की कॅन्सरच्या तपासण्या कुठल्या आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट येतं FNAC. ही खूप प्रायमरी तपासणी आहे. FNAC म्हणजे फाईन निडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी. याच्यामध्ये जी सुई वापरली जाते ती खूप पातळ सुई असते. इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्याच्या ज्या सुया असतात तशी तेवढी ती पातळ असते आणि त्याच्यासोबत सिरिंज असते. ही जी तपासणी असते ती साधारण स्किनच्या खाली, म्हणजे त्वचेच्या खाली जर लंप असेल, म्हणजे त्वचेच्या खाली जर जवळपास जर लंप किंवा मास, ट्यूमर असेल, त्यावेळेस ही तपासणी वापरली जाते. आणि मोस्टली ही लिम्फ नोड्स, ब्रेस्ट लंप किंवा थायरॉईडची काही सूज वगैरे आणि तिथं तपासणी करायची असेल त्यावेळेस FNACचा वापर केला जातो. यामध्ये जो लोकल पार्ट असतो, म्हणजे ब्रेस्टचा असेल किंवा लिम्फ नोडचा असेल किंवा थायरॉईडचा असेल, तो इंजेक्शन देऊन, म्हणजे लिग्नोगिन देऊन तो सुंद केला जातो आणि त्याच्यानंतर ती सुई सोनोग्राफी करत किंवा CT गायडेड सोनोग्राफीचा प्रोब त्या ठिकाणी ठेवला जातो. कॉम्प्युटरवर त्याची इमेज बघितलं जातात आणि ती सुई त्यानुसार तिथे आतमध्ये टाकली जाते आणि तिथलं फ्लूइड, तिथलं जे सेल्स आहेत ते ॲस्पिरेट केलं जातं, बाहेर ओढलं जातं आणि ती ही प्रक्रिया पूर्ण होते. याच्यामध्ये पेशंटला काहीही त्रास होत नाही. OPD प्रोसिजर आहे. पेशंट लगेच घरी जाऊ शकतो आणि यामध्ये कॅन्सर सेल्स आहेत का नाही याची तपासणी केली जाते. पण FNACला थोडंसं लिमिटेशन आहे. याच्यामध्ये जो सेल्स भेटतात ते खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे कॅन्सर सेल्सची पूर्ण स्टडी करण्यासाठी जेवढं सॅम्पल लागतं ते FNAC थ्रू आपल्याला मिळत नाही. त्यामुळं काही ठिकाणीच FNACचा वापर केला जातो. आता दुसरी महत्त्वाची टेस्ट येते बायोप्सी. बायोप्सीमध्ये काय होतं की FNACपेक्षासुद्धा बायोप्सीची जी निडल असते, जी सुई असते, ती मोठ्या आकाराची असते. म्हणजे 18 नंबर, 16 नंबर असं मोठ्या आकाराची सुई असते. आणि सध्या तर बायोप्सीच्या गन निघालेल्या आहेत. त्यामुळं जिथं कुठे लंप किंवा गाठ आहे तिथे ती घुसवली जाते. त्याच्यामधून जे काही सॅम्पल निघतं ते ॲडिक्युएट असतं की कॅन्सर सेलची पूर्ण तपासणी करण्यासाठी. आता ही जी बायोप्सी असते याच्यामध्ये सुद्धा लोकल ॲनेस्थेशियाचा वापर केला जातो. म्हणजे जिथे कुठे बायोप्सी करायची असेल तिथे आधी इंजेक्शन दिलं जातं, तिथला पार्ट सुंद केला जातो आणि सोनोग्राफी गायडेड किंवा CT गायडेड ही बायोप्सी केली जाते. म्हणजे इमेज पाहत जे इंटरनॅशनल रेडिओलॉजिस्ट असतात ते बायोप्सीची गन आतमध्ये टाकतात आणि त्याच्यातून जे टिश्यू बाहेर काढले जातं.
आणि हे टिश्यू मग नंतर फॉर्मलिनमध्ये ठेवले जातात आणि पुढच्या तपासणीसाठी हिस्टोपॅथॉलॉजीला पाठवले जातात. तर आत्ता मी जे सांगितलं ती कोअर निडल बायोप्सी. आता दुसऱ्या कुठल्या बायोप्सी त्या आपण पाहूया. आता दुसरी बायोप्सी होते सर्जिकल बायोप्सी. सर्जिकल बायोप्सी म्हणजे इन्सिजन घेऊन म्हणजे जिथं लांब मांस असं आपल्याला सस्पेक्ट असतं तिथे तो भाग कापून तिथून तो पार्ट काढणं आणि तो तपासायला पाठवणं हे सर्जिकल बायोप्सी झालं. याच्यामध्ये पण 2 प्रकार असतात, एक इन्सिजनल बायोप्सी, एक एक्सिजनल बायोप्सी. इन्सिजनल बायोप्सीमध्ये ट्यूमर, मास, लिजन याचा पूर्ण पार्ट काढला जात नाही. म्हणजे त्याच्यातला थोडासा तुकडा जेवढा हवा आहे तपासणीसाठी जेवढा तुकडा हवा आहे तेवढाच तुकडा काढला जातो आणि तो तपासणीला पाठवला जातो. त्याला इन्सिजनल बायोप्सी म्हणतात. एक्सिजनल बायोप्सीमध्ये जेवढा काही ट्यूमर आहे, मास आहे, लिजन आहे आणि त्याचे काही अजून सराउंडिंग टिश्यू हे काढले जातात आणि ते पूर्ण मास ट्यूमर हे हिस्टोपॅथॉलॉजीला तपासणीसाठी पाठवलं जातं. आता येतं एंडोस्कोपिक बायोप्सी. एंडोस्कोपिक बायोप्सीमध्ये जेव्हा अन्ननलिकेचा जर कॅन्सर असतो, म्हणजे थ्रोटचा कॅन्सर आहे, अन्ननलिकेचा कॅन्सर आहे, स्टमकचा आहे, इंटेस्टाईनचा आहे, मोठ्या आतड्यांचा आहे, रेक्टमचा आहे, अशा वेळेस गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी करून जिथे कुठे मास दिसतो आहे, जिथे कुठे लिजन दिसते तिथून बायोप्सी घेतली जाते. तसंच लंग्सचंसुद्धा ब्रॉन्कोस्कोपी करून लंग्समधूनसुद्धा पर्टिक्युलर ठिकाणी जिथं लिजन आहे तिथून ते बायोप्सी करून मास काढलं जातं. तसे लॅरेंजोस्कोपी करून आपलं जे स्वरतंत्र आहे, जे ओकल कॉर्ड आहे तिथं काही जर मास लिजन वाटत असेल तर तिथलं ते तुकडा काढून तपासणीसाठी पाठवलं जातो. याला एंडोस्कोपिक बायोप्सी असं म्हटलं जातं. आता ते बोन मॅरो बायोप्सी. म्हणजे बोन मॅरोमध्ये आपल्याला माहीतच आहे की रक्त तयार होत असतं, म्हणजे लाल रक्तकण आणि पांढरं रक्तकण हे दोन्ही तयार होत असतात. त्यामुळं बोनमध्ये निडल टाकून त्यामधून फ्लूइड त्यातलं जे सेल्स आहे ते ॲस्पिरेट केलं जातं आणि कुठल्या प्रकारचं ब्लड कॅन्सर आहे हे बघण्यासाठी पॅथॉलॉजीकडे पाठवलं जातं. स्किन बायोप्सी. जिथं कुठं आपल्याला तीळ किंवा मस्सा आहे आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस होत आहेत अशा वेळेस तिथे तुकडा काढून तपासणीला पाठवला जातो. एक तर तो जे लिजन आहे त्याच्यामध्ये ते तुकडा तो तिथला जो भाग असतो तो काढून त्याचे टिश्यूज तपासणीला पाठवतात. किंवा पंचबायोप्सी. पंचबायोप्सी म्हणजे लिटरली आपण पंचिंग करतो आणि छिद्र पडतं तसं त्या फक्त तेवढ्या पोर्शन पुरतंच पंच करून तो तुकडा काढला जातो आणि तपासणीला पाठवला जातो. लिम्फ नोड बायोप्सी. लिम्फ नोड बायोप्सी म्हणजे सेम आहे. FNACमध्ये जसं फ्लूइड काढून तपासली जाते हा सुद्धा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर लिम्फ नोड एक्साईज केलं जातं, म्हणजे तिथून ते लिम्फ नोड कापून काढलं जातं आणि तो पूर्ण लिम्फ नोड जे आहे ते तपासणीला पाठवलं जातं. कधी कधी असं होतं की जसं आपल्या काखेचा भाग आहे, मानेचा भाग आहे, जांघेचा भाग आहे, ह्या ठिकाणी काही लिम्फ नोड्स वाढलेले आढळतात. जसं स्टेज 3मध्ये कॅन्सर हा लिम्फ नोडमध्ये पण गेलेला असतो. म्हणजे समजा की ॲक्झिलामध्ये लिम्फ नोड्स आढळत आहे, तिथं पेन आहे. ब्रेस्टमध्ये प्रायमरी कॅन्सर असू शकतो. अशा वेळेस ते लिम्फ नोड्सचं एक्सिजन करून किंवा त्याची FNAC करून तपासणी केली जाते आणि तेव्हा लक्षात येतं की कॅन्सर आहे. त्याच्यानंतर त्याचं पेट स्कॅन केलं जातं, बघितलं जातं की ब्रेस्टमध्ये कॅन्सर आहे की नाही आणि त्यानुसार लाईन ऑफ ट्रीटमेंट ठेवली जाते. तर अशा प्रकारे लिम्फ नोडची सुद्धा वेगळी बायोप्सी असते. आता येतं ब्लड बायोप्सी. हा सध्या एकदम मिनिमल इन्व्हॅझिव्ह म्हणता येईल, म्हणजे जास्त काटछाट न करता कॅन्सर डायग्नोसिस कन्फर्म करण्यासाठी हा एक प्रकार आता सध्या उपयोगात आणता येतो. म्हणजे बायोप्सी म्हटल्यानंतर सगळ्यांना भीती वाटते की ऑपरेशन केलं जाईल, निडल घुसवली जाईल. तर जस्ट एक ब्लड काढून आपण वेगवेगळ्या कॅन्सरचे ट्यूमर मार्कर्स पाहिले जाऊ शकतात. जसं मी मागे सांगितलं होतं की जर ओव्हरियन कॅन्सर असेल तर त्याच्यामध्ये CA-125 व्हॅल्यू ही वाढलेली असते. त्यामुळं आपल्याला एक शक्यता येतं की हे ओव्हरियन कॅन्सर आहे का. त्याच्यानंतर जेव्हा ट्रीटमेंट चालू असते, पेशंट किमोथेरपीला वगैरे रिस्पॉन्स देतो आहे की नाही ह्याच्यासाठी फॉलोअपमध्ये सुद्धा ब्लड बायोप्सीचा खूप मोठा रोल आहे. जेव्हा कॅन्सरची ट्रीटमेंट चालू असते फॉलोअपसाठी प्रत्येक वेळेस पेशंटला पेट स्कॅन सांगणं थोडंसं अवघड असतं, कारण याच्यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस यूज केले जातात, CT स्कॅनमध्ये रेडिएशन यूज केलं जातं. हे अवॉइड करण्यासाठी कधीकधी ऑन्कोसर्जन, ऑन्कोफिजिशियन, सोनोग्राफी किंवा ब्लड ट्यूमर मार्कर याचा उपयोग करतात. आता बायोप्सी केली, पुढं काय.
जेव्हा ते टिश्यू सॅम्पल काढले जातात बायोप्सीने, ते फॉर्मॅलिनमध्ये प्रिझर्व केले जातात. हिस्टोपॅथॉलॉजी जे डिपार्टमेंट असतात तिकडं ते पाठवले जातात. याच्यामध्ये टिश्यू जे सॅम्पल आहे त्याच्यावर पण बरीच प्रोसेस होते. म्हणजे ते ड्राय केले जातात, वेगळे स्लायसेस केले जातात, ते लिक्विड पॅराफिनमध्ये ते प्रिझर्व केले जातात, त्याचे ब्लॉक केले जातात आणि नंतर ते मायक्रोस्कोप खाली बघितलं जातं. कधीकधी एक पॅथॉलॉजिस्ट इन्वॉल्व असतो, कधीकधी पॅथॉलॉजिस्टची टीम इन्वॉल्व असते एखादं कॅन्सर डिटेक्ट करण्यासाठी. म्हणजे त्यांना खूप काही गोष्टी बघाव्या लागतात. पेशंटची हिस्ट्री काय आहे, पेशंटची लक्षणे काय आहेत, त्याच्या आत्तापर्यंत कुठल्या कुठल्या तपासण्या केल्या गेल्या आहेत आणि त्या तपासण्याचे रिझल्ट्स काय आहेत, त्यांना जे मायक्रोस्कोपच्या खाली जे कॅन्सर सेल्स दिसतात हे सगळं मिळून ते कॅन्सर सेल्सचे डायग्नोसिस करतात. आणि हे डायग्नोसिस खूप महत्त्वाचं असतं. याच्यामधून कॅन्सर आहे की नाही, त्याच कुठल्या टाईपचं आहे, कुठल्या सब टाईपचं आहे, अनुवंशिकता आहे का, ते किंवा कुठल्या टाईपचं म्युटेशन त्याच्यामध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती होते. आणि त्यामुळं ऑन्कोफिजिशियन, ऑन्कोसर्जन्स ह्यांना कळतं की नेमकं पेशंटला आता त्याचा ट्रीटमेंट प्लॅन काय असणार आहे. त्यामुळे बायोप्सी ही गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे कॅन्सरचं डायग्नोसिस करण्यासाठी. फक्त आणि फक्त बायोप्सीने आपल्याला कॅन्सरचं कन्फर्म डायग्नोसिस होतं. मी सध्या यूट्यूबवर पाहते की बरेच काही असे व्हिडिओ आहेत की बायोप्सी करू नका, याच्यामुळं कॅन्सर पसरतो वगैरे वगैरे वगैरे. पण मी हे सांगू शकते की बायोप्सी करणारे, हिस्टोपॅथॉलॉजीचा रिपोर्ट करणारे हे सगळे एक्सपर्ट्स लोक आहेत आणि त्यांचं कामच ते आहे की प्रॉपर पद्धतीने बायोप्सी करणं आणि त्याचं डायग्नोसिस करणं. म्हणजे माझ्या मते तरी बायोप्सी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता येतं पेट स्कॅन. तेव्हाच आपल्याला समजलं आहे की कॅन्सर्स कुठल्या टाईपचा आहे, कुठल्या सब टाईपचा आहे वगैरे वगैरे. आता हे माहीत करून घेणं खूप गरजेचं असतं की कॅन्सर हा लोकल आहे, पूर्ण शरीरात पसरलेला आहे. कारण मी एका माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की कॅन्सर सेलचं असं कॅरेक्टरिस्टिक्स आहे की रक्तप्रवाहाच्याद्वारे किंवा लसिका ग्रंथीच्या द्वारे एका भागातून दुसऱ्या भागाकडे जाऊ शकतात. ह्याला मेटास्टॅसिस म्हणतात. आणि यावरून कॅन्सरचे स्टेजेस आपल्याला समजतात. म्हणजे कॅन्सर जर लोकल ठिकाणी आहे तर त्याला स्टेज 1 म्हणतात. कॅन्सर हा लोकल ठिकाणी आहे पण थोडासा वाढलेला आहे, त्याला स्टेज 2 म्हणतात. कॅन्सर वाढलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूचे काही लिम्फ नोड्स हे ते कॅन्सर ग्रसित झालेलं आहे. कॅन्सर वाढलेला आहे, लिम्फ नोड्स इन्वॉल्व झालेले आहेत, आजूबाजूचे पण स्ट्रक्चर इन्वॉल्व झालेत आणि सोबत आपल्या शरीरामधील काही जे काही व्हायटल ऑर्गन्स आहेत, म्हणजे लंग आहे, ब्रेन आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, बोन आहे, याच्यामध्ये जर कॅन्सर गेलेला आहे तर ह्याला म्हणतात स्टेज 4 कॅन्सर. पेट स्कॅनने आपल्याला कॅन्सरचं स्टेज कळतं आणि कॅन्सरचं प्रोग्नोसिस पण कळतं. जर कॅन्सर फर्स्ट सेकंड स्टेजमध्ये असेल तर प्रोग्नोसिस चांगलं असतं, पेशंटचे सर्वायवल रेट चांगले असतात. कॅन्सर जर ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल तर प्रोग्नोसिस थोडंसं क्रिटिकल असतं, सर्वायवल रेटसुद्धा कमी असण्याचे चान्सेस असतात. आता पेट स्कॅन म्हणजे काय? पेट स्कॅन म्हणजे पॉझिटिव्ह इमिशन टोमोग्राफी आणि याच्यासोबत CT स्कॅनसुद्धा जोडलेला असतो. पेशंटला सेफ रेडिओ ॲक्टिव्ह इंजेक्शन दिलं जातं. याचं नाव आहे फ्लोरोडिऑक्सी ग्लुकोज. हे एक प्रकारचं ग्लुकोज असतं. कॅन्सर सेल्समध्ये मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी वाढलेल्या असतात, म्हणजे त्याची चयापचयाची जी क्रिया असते ती वाढलेली असते. ग्लुकोजचा जो अपटेक असतो, ग्लुकोज आपल्या ब्लडमधून घेण्याचं जे प्रमाण असतं ते इतर नॉर्मल टिश्यूपेक्षा जास्त असतं. जेव्हा हे रेडिओ ॲक्टिव्ह इंजेक्शन पेशंटला दिलं जातं त्यांना 40 ते 45 मिनटं एका सेफ रूममध्ये बसवलं जातं. कारण हे रेडिओ ॲक्टिव्ह इंजेक्शन दिल्यानंतर ब्लडमधून हे कॅन्सर पेशंटच्या पूर्ण शरीरामध्ये पसरलं जातं आणि त्यांच्या शरीरातून त्याचे जे रेज असतात त्याचं इमिशन होत असतं, म्हणजे ते बाहेर पडत असतात. त्याच्यानंतर पेशंटला CT स्कॅन असतं, त्याच्यामधून ते झोपवलं जातं आणि त्याचा स्कॅन होतो. कॅन्सर सेल्स आहे जे फ्लोरोडिऑक्सी ग्लुकोज हे जास्त प्रमाणात घेतात, त्यामुळं जेव्हा स्कॅन होतं ते रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळं ते एकदम ग्लो करतात. एकाच वेळेस 15 ते 20 मिनटामध्ये पूर्ण बॉडीचा, म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण बॉडीचा स्कॅन होतो आणि पूर्ण बॉडीमध्ये समजतं की कुठे कुठे कॅन्सर पसरलेलं आहे. म्हणजे ह्याचा हा सुद्धा एक खूप मोठा फायदा आहे. न्यूक्लिअर मेडिसिन सायंटिस्ट जे असतात ते पेट स्कॅन पाहतात आणि पाहतात की कुठे कुठे ते कॅन्सर पसरलेत आणि त्यानुसार ते रिपोर्ट देतात. कॅन्सरमध्ये स्टेजेस माहीत करून घेण्याची का गरज आहे? कारण यावरूनच पूर्ण ट्रीटमेंट प्लॅन ठरलेला असतो.
जेव्हा कॅन्सर हा फर्स्ट आणि सेकंड स्टेजमध्ये असतो, डॉक्टरांचं कॅन्सर दुरुस्त करण्याकडे जास्त प्रमाण असतं. म्हणजे ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट देतात, म्हणजे सर्जरी केली जाते, तो पूर्ण पार्ट काढून टाकला जातो, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी याचे सेशन दिले जातात. नंतर फॉलोअप्समध्ये पेट स्कॅन वगैरे केलं जातं आणि पाहिलं जातं की कुठे दुसरीकडे तरी कॅन्सर डेव्हलप होत नाही का, कारण यामुळं पेशंटचे सर्वायवल रेट वाढलेले असतात. या उलट या स्टेजला जेव्हा कॅन्सर असतो त्यावेळेस पेशंटला पॅलेटिव्ह ट्रीटमेंट जास्तीत जास्त प्रमाणात दिलं जातं, कारण अशा वेळेस ॲग्रेसिव्ह सर्जरी वगैरे करून उपयोग नसतो. पेशंटला जे काही त्रास आहे, वेदना आहे, त्या कॅन्सरमुळं जे काही त्रास होतो आहे तो कमी करण्यासाठी किमो आणि रेडिएशन दिलं जातं. म्हणजे पेशंटला एक व्यवस्थित कम्फर्टेबल जीवन जगण्यासाठी जे काही ट्रीटमेंट दिली जाते ती लास्ट स्टेजमध्ये दिली जाते, कारण यामध्ये 100% कॅन्सर क्युअर करणं खूप अवघड असतं. आणि पेशंट एकदा कॅन्सर फ्री जरी झाला तरी पण कॅन्सर रिकवर होण्याचे चान्सेस लास्ट स्टेजमध्ये जास्तीत जास्त असतात. सध्या नवीन प्रगत थेरपी निघालेल्या आहेत, जसं टार्गेटेड थेरपी आहे, इम्युनोथेरपी आहे, टी कार सेल थेरपी आहे. ह्या थेरपी ॲडव्हान्स स्टेजमध्ये मोस्टली यूज केल्या जातात. आजकाल पेशंटला खूप जास्त प्रमाणात याचा फायदा होत आहे. म्हणजे स्टेज 4चे पण कॅन्सरचे आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगायला लागलेत आणि त्यांचे सर्वायवल रेट जे आहे खूप वाढत आहेत. तर ह्या सगळ्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा कॅन्सरचं व्यवस्थित डायग्नोसिस होणं आणि कॅन्सरचे स्टेजेस माहीत होणं खूप गरजेचं आहे. ऑन्को फिजिशियन आणि ऑन्को सर्जन यांची अक्षरशः तारेवरची कसरत असते पेशंटला ट्रीटमेंट देताना. त्यामुळं ते वारंवार तपासण्या सांगतात, फॉलोअप्स सांगतात आणि हे करणं खूप गरजेचं असतं. मित्रमैत्रिणींनो, कॅन्सरची फाईट अवघड जरी असली तरी ती इम्पॉसिबल बिलकुल नाही आहे. माझ्या आजच्या व्हिडिओवरून तुम्हाला कॅन्सरचं कन्फर्म डायग्नोसिस करण्यासाठी कुठल्या तपासण्या करण्याची गरज आहे हे माहीत झालं असेल. ज्यांनी कोणी माझा पहिला व्हिडिओ पाहिला नसेल, याचा पार्ट 1 आहे, तो पण नक्की पहा. झालं तर त्याचं मी लिंक शेअर करते. एका सामान्य व्यक्तीलासुद्धा कॅन्सरचं पूर्ण नॉलेज मिळावं यासाठी हे मी व्हिडिओ बनवत आहे, कारण नॉलेज म्हणजे पॉवर आहे. तुम्हाला जर याच्या बाबतीत सगळी माहिती जर मिळाली तर कॅन्सरशी फाईट करायला आपण एकदम सक्षमपणे तयार होतो. त्यामुळे हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा. नक्कीच भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नेहमीसाठी स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.